वेलकम टू द रिथिंक ऑफ लग्न कल्लोळ, एक मूवी जी आपल्याला सांगते की मुली प्रेम एकावर करतात आणि लग्न दुसऱ्याबरोबर. चला तर मग बघूयात अशाच एका कन्फ्युज मुलीची गोष्ट, जिच्यामुळे कसे दोन मुलांच्या आयुष्याचे घेवडे लागले. लेट्स मीट श्रुती अँड प्रीती, जुळ्या बहिणी, ज्यांचे चेहरे सोडून बाकी सगळं सेम टू सेम आहे. जुळ्या मुलींच्या पत्रिका सुद्धा अगदी सेम टू सेम आहेत. प्रीती इज मॅरिड, पण तिचा होतोय घटस्फोट. कारण ती तिच्या चुलत सासऱ्याच्या शोकसभेला पोह्यांचा चिवडा आणि भाकरवडी घेऊन गेली. भाकरवाडी पण आहे. तेही आईने सांगितलंय म्हणून. तूच म्हणतेस ना असं कोणाच्या घरी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. नशीब पेढे नाही घेऊन गेलीस बाई. म्हणून सांगतो पोरींनो, लग्न झाल्यावर आईने दिलेले फुकटचे सल्ले जास्त सिरियसली घेऊ नका. पण डिवोर्स होण्यामागे प्रीतीची काहीच चूक नाहीये बरं. चूक तर हिच्या चूक तुझ्या पत्रिकेची. बरोबर आहे, मुलींची कुठे काय चूक असते. आता जर हिच्या कुंडलीतच डिवोर्स लिहिला असेल तर मग ही शोकसभेला भाकरवडी घेऊन गेली काय आणि योगाच्या नावाखाली कवायत करून चुलत सासऱ्याच्या अस्थी हवेत उडून दिल्या काय फरक पडतोय. अरे देवा, अरे तुझे कागद सांडले की. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग की वजह से. बट बहिणीच्या डिवोर्समुळे श्रुती डिप्रेशन मध्ये गेले. तिला भीती वाटते की तिचा पण डिवोर्स होईल आणि हिचं तर अजून लग्न पण नाही झालंय. ऍक्च्युली श्रुती इज अन आर्किटेक्ट बाय प्रोफेशन, सो शी इज गुड ॲट बिल्डिंग ॲझम्पशन्स. म्हणजे माझा पण पहिला डिवोर्स. शी इज ऑल्सो सो जजमेंटल दॅट शी कॅन जज एनीबडी इन 5 मिनिट्स. हे बघ, तो भोळा आहे पण स्ट्रॉंग माइंडेड आहे. देव आणि नशीब दोघांनाही खूप मानतो. दुःख नशिबावर सोडतो आणि काही चांगलं झालं की देवाचे आभार मानतो. Actually, Shruti loves this man from bottom of her heart. Atharva, dream husband of every Indian girl. Tall, handsome and successful entrepreneur. याच्या घरातल्या नोकराला पोहे, उपीट, बटाटे वडे किंवा शिरा सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ बनवता येतात. पण तरी ह्या घरी आलेल्या पाहुण्यांना काय खायला देतो? चीज अँड jalapeno poppers. जस्ट टू फ्लेक्स हिज अमीरी. अथर्वला पण श्रुती खूप आवडते बरं का. बट देर इज समथिंग एल्स ही लव्स मोर दॅन श्रुती. Surprise, motherfucker. येस, ही लव्स गिव्हिंग सरप्राइजेस. Surprise है? Surprise नहीं कर. Surprise द्यायचो होतं. I have a surprise for you. अथर्व एक चांगला मुलगा आहे. हे दोघे 2 वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये आहेत. पण त्याने कधीही भलतीसाठी डिमांड नाही केली माझ्याकडे. बट आज अथर्व मूड मध्ये आलाय. सो हे डिसाइडेड टू गिव्ह अ बिग सरप्राईज टू श्रुती. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे याआधी तू कधीच गेली नाहीयेस, पण जायला नक्की आवडेल. कुठे? आणि म्हणून तो तिला घरी घेऊन जातो फॅमिली सोबत इंट्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे काय की काय तो अथर्वच्या घरी गेल्यावर श्रुतीला हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात. बट ह्या दोघींच्या कुंडलीत असं लिहिलंय तरी काय की ज्याच्यामुळे प्रीतीचा डिवोर्स होतोय आणि श्रुती लग्न करायला घाबरते. ग्रह दोष आहे. दोघींना 2-2 लग्नाचे योग आहे. पहिलं लग्न टिकणार नाही, पण दुसरं लग्न झालं की दोघी सुखाने नांदतील. बट डोंट वरी, श्रुतीच्या ह्या म्हाताऱ्या आजीला आयुष्याचा खूप दांडगा अनुभव आहे. या माझ्या गालावरच्या सुरकुत्या आहेत ना, मेकअपनी किंवा प्लास्टिक सर्जरीनी नाही आल्या. आणि अशा वेळेस आपण घरातील थोड्या मोठ्यांचा सल्ला घ्यावा. म्हणून ही आजी श्रुतीला एक ऍडवाइस देते. दुसऱ्या बरोबर लग्न कर, डिवोर्स घे आणि मग तुझ्या अथर्वशी लग्न कर. सो प्लॅन एकदम सिंपल आहे. 2 महिन्यांची सुट्टी घेऊन कोल्हापूरला जायचं. तिकडे एक असा मुलगा शोधायचा जो लगेच डिवोर्स देईल, त्याच्याशी लग्न करून डिवोर्स घ्यायचा आणि नंतर दुसरं लग्न अथर्व सोबत करायचं. अँड इट्स डन. इनफॅक्ट त्यांच्याकडे प्लॅन बी पण रेडी आहे. कारण जस्ट इन केस त्या मुलाने डिवोर्स द्यायला नकार दिला तर डिवोर्सच्या बदल्यात मी माझी एफडी तोडून त्याला 20 लाख देईन. येस, बिकॉज शी नोज की ह्या इन्व्हेस्टमेंट मध्ये ROI खूप चांगला आहे. पण श्रुतीचं लग्न ठरवण्यासाठी एका मॅरेज एजंटची गरज आहे. भरत मामा, तात्या विंचू नंतर जगातला एकमेव बाबा चमत्कारचा भक्त. बाबा चमत्कारच्या कृपेने याचा बिझनेस एकदम चांगला चाललाय. आतापर्यंत 124 लग्न केली पण एक पण तुटलेलं नाहीये. आणि याच्याच वधूवर सूचक मेळाव्यात श्रुतीला तिच्या मनासारखा बकरा भेटतो. मिस्टर मारुती पाटील, फुल टाइम मसाल्याच्या कारखान्यातला सुपरवायझर आणि पार्ट टाइम कांदे पोहे लॉजिस्ट. ये कौन सी डिग्री है आपकी? आय मीन हा या भरत मामा सोबत इतक्या मुली बघायला गेला, इतके कांदे पोह्याचे कार्यक्रम केले की हा कांदे पोहे बनवण्यामध्येच मास्टर शेफ झाला. गरमागरम पोहे मस्त बनवलेले आहेत. असे शेंगदाणे बिंगदाणे टाकून पोह्यामध्ये हळद जास्त पडले वाटतं. ते पोहे नीट धुतले नाही ना, त्यामुळे असे कडक झाले. फोन टाक लवकर, तोपर्यंत मी पोहे जरा नीट बनवतो. श्रुतीचं लग्न तर झालं, पण इकडे प्रीतीचा नवरा वॉन्ट्स टू पॅच अप अँड कॅन्सल द डिवोर्स. मी आज इथे तुझी माफी मागायला आलोय. सगळं माझंच चुकलं. वेल, आय एम शुअर हा ह्या सीन मध्ये झालेल्या चुकीबद्दल बोलतोय. वेअर प्रीती वॉज सपोज टू थ्रो द अस्थि कलश. पण प्रीती ऐक ना. अरे पण ज्योतिष बाबाची भविष्यवाणी एवढी खोटी कशी झाली हे विचारण्यासाठी ते त्या बाबाला भेटायला बोलवतात, जे त्यांनी ऍक्च्युली श्रुतीच्या लग्नाच्या आधी करायला पाहिजे होतं. बट समहाव हा बाबा 25 वर्षानंतर पण एक्झॅक्टली सेमच दिसतोय. फक्त ह्याच्या डोक्यावरची सफेद टोपी उडाली. हा पत्रिका रिचेक करतो आणि म्हणतो 21व्या वर्षी जर लग्न झालं असतं ना, घटस्फोट नक्की होत. या जन्मात हिचा डिवोर्स होणं शक्य नाही. Babaji Kundali is subject to life risk.
Please read all the Kundali related documents carefully before assuming. इकडे श्रुती डिवोर्ससाठी खूप प्रयत्न करते. ती मारुती बरोबर रात्री सुखदुःखाच्या गोष्टी करायला नकार देते. जवळ पण येऊ देत नाही. त्याचा अख्खा पगार शॉपिंग मध्ये उडवते. 33,499 ओनली. त्याच्या मामा मामींचा अपमान करते. किती ऑइली आहे. पण मारुती काही डिवोर्स देत नाही, कारण त्याच्याच काय, त्याच्या अख्ख्या खानदानात कोणाच्याच कुंडलीत डिवोर्स नाहीये. 4 पिढ्यात कुणी डिवोर्सच घेतलेला नाही. लिहून पण ठेवलंय, आमच्या लग्नाच्या गाठी 7 जन्मापर्यंत फिक्स, डिवोर्सला नो चान्स. आता मारुतीपासून सुटका मिळवण्याचा फक्त एकच मार्ग आहे. अरे हा नाही रे, हा एकदम लास्ट ऑप्शन आहे. याच्या आधी एक असतो ना, हा बरोबर आहे. शेवटी मारुती डिवोर्स पेपर्सवर साईन करतो आणि श्रुती त्याला 20 लाखांचा चेक देते. मारुती, तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता ह्या तायडीला कोण सांगणार की हा चेक फक्त 10 लाखापर्यंतच व्हॅलिड आहे. पण मारुतीपासून वेगळं झाल्यानंतर श्रुतीला मनस्ताप होतोय. तिला पोहे खाताना, डान्स करताना जिकडे तिकडे मारुतीची आठवण येते आणि शेवटी न राहता ती अथर्व आणि फॅमिलीला सगळं खरं सांगते. खरं तर मी तुला आधीच सांगणार होते, पण तू इतका खुश होतास. म्हणून विचार केला की अजून थोडंसं खुश होऊ दे, मग एकदमच हार्ट अटॅक देते. स्टील अथर्व इज रेडी टू फॉरगिव्ह अँड ॲक्सेप्ट हर. पण आता श्रुतीलाच हे लग्न नाही करायचंय, कारण तुझ्यासारख्या मुलाला जर मी चांगली साथ देऊ शकले नाही ना, तर माझा मलाच राग येईल. लिव्ह इट. ही अख्खी मूवी मी तुम्हाला फक्त 2 वाक्यात समजवतो. सो बेसिकली अथर्वचं श्रुतीवर खूप प्रेम आहे. श्रुती ही अथर्ववर जीवापाड प्रेम करते आणि म्हणून ती अथर्व सोबत लग्न नाही करणार, कारण अथर्वलाच मिळवण्यासाठी तिने ऑलरेडी मारुती बरोबर लग्न केलंय. आणि मारुतीचं श्रुतीवर खूप प्रेम आहे, पण श्रुतीचं मारुतीवर अजिबात प्रेम नाहीये आणि म्हणून ती मारुतीला डिवोर्स नाही देणार, कारण ती तर अथर्ववर प्रेम करते. तुम्हाला काही समजलं का? नाही समजलं ना? मला पण नाही समजलं. जास्त डोकं लावू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी सगळ्यांना व्हॉट्सअप करते. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid.